या देशाची पार्लमेंट मोदींची आहे का? या देशात मोदींची सत्ता आहे म्हणजे हा देश फक्त त्यांचाच आहे का? विरोधकांना बोलण्याचा, प्रश्न विचारण्याचा काहीच हक्क नाही का? विरोधी पक्षाला जर सभागृहामध्ये संसदेत बोलू दिलं जात नसेल, एकतर या देशाचे प्रधानमंत्री असतील किंवा देश चालवणारी लोक खोट्या त्यांच्या कारनाम्यामुळे उत्तर देऊ शकत नाहीत, सभागृहामध्ये बोलण्याची हिंमत नाही, सभागृहामध्ये जर प्रश्न विचारले जात असतील तर हे वॉकआउट करतात. याचा स्पष्ट अर्थ असा आहे, विरोधकांची हिंमत या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि सत्ताधाऱ्यांची किंमत ही आता कमी झालेली आहे असं वाटतं. कारण सत्ताधारी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नसतील आणि तेही देशाचे प्रधानमंत्री आणि देशाच्या लोकसभेचा विरोधी पक्षनेता जर प्रश्न विचारत असेल तर त्यांचा आवाज जर दाबला जात असेल तर सरकार घाबरलंय, सरकार घाबरतंय किंवा फक्त पार्लमेंट यांची आहे, फक्त लोकसभा यांची आहे, फक्त देश यांचा आहे आणि आम्हीच हुकुमशाही करणार, आमचंच ऐकायचं, आम्ही कुणाला उत्तर देणार नाही, अशी जर सत्ताधाऱ्यांची धारणा असेल, अशाने देश चालत नाही आणि अशाने लोकशाही सुद्धा टिकू शकत नाही. फक्त आणि शुद्ध भाषेत याला हुकुमशाही म्हणतात. एवढं साधं सरळ गणित आहे. पटतंय का तुम्हाला? बघा.